शासकीय जमीन घोटाळ्यासंदर्भात आता एकाला ताब्यात घेण्यात आलंय। पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची अतिशय मोक्याची 15 एकर जागा ही एका कुटुंबाने 2 व्यावसायिकांना विकलेली आहे। पशुसंवर्धन विभागाची कोणतीही परवानगी न घेता ह्या शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरिता पशुसंवर्धन विभागाचे जे फार्म मॅनेजर अमोल आहेर साहेब आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। सर, नेमका हा काय प्रकार आहे आणि सध्या आपण काय कारवाई करत आहात? ॲक्च्युली ज्या जागेबाबतचा जो गैरव्यवहार झालेला आहे तर ती सर्वे नंबर 20 ची जागा आहे। तर शासकीय पशुपैदान प्रक्षेत्र ताथोडे याच्या अंतर्गत ही जागा येते। जवळपास 1945-46 पासून अवैधपणे आपला ताबा आहे या जमिनीवर। विविध प्रकारची चारा पिके, जनावरांना आवश्यक असणारे जे काही खाद्य वगैरे आहेत त्याची आपण इथं उगवणी करत असतो। तर याबाबतचा व्यवहार हवेली 17 येथे जानेवारी 25 मध्ये करण्यात आला। तर याबाबतची कोणतीही माहिती आम्हाला नव्हती। ज्यावेळेस 25 सप्टेंबरला मला याबाबतची माहिती मिळाली की अशा प्रकारची दस्त नोंदणी झाली आहे, त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ दापोडी पोलीस स्टेशन येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण तिथे हे केलं आहे, अर्ज केलेला आहे। त्याच नंतर सदरचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी आपण नोंदणी महानिरीक्षक यांच्याशी देखील पत्रव्यवहार केलेला आहे। तर याबाबत सांगायचं म्हटलं, जो 7/12 उतारा आहे त्या उतार्यावर ऑलरेडी इतर अधिकारात शासन माननीय आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असे, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी या प्रकारचे रिमार्क्स ऑलरेडी त्याच्यात नमूद असताना देखील हा व्यवहार करण्यात आला। सर, मुळात ही शासकीय जमीन आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये हे प्रकरण नेमकं काय आपण पाहतोय। पिंपरी चिंचवड मधील ताथवडेत 16 एकर शासकीय जागा आहे। जमिनीची किंमत 200 कोटींपेक्षा जास्त आहे। हेरंब गुपचूप नावाच्या एका वारसदारांकडून जमिनीची विक्री करण्यात आली आहे। तर गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे। सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे सांगळे यांना निलंबित करण्यात आले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।